म्हसगावात अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक. गोरेगाव पोलीस स्टेशनला दिला सामूहिक निवेदनातून तात्काळ कारवाईची मागणी. गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क विभागाकडे कठोर कारवाईची मागणी. तालुक्यातील म्हसगाव येथे सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाला सामूहिक निवेदन सादर केलं आहे. गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवक व्यसनाधीन होत आहेत, कौटुंबिक कलह वाढत आहे आणि महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांच्यासह संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत म्हसगावाचे सरपंच तिलकचंद चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिवराज राऊत, पोलीस पाटील प्रतिमाताई मानकर, महिला दारूबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. निवेदनात म्हटलं आहे की गावातील काही व्यक्तींकडून कोणताही वैध परवाना नसताना अवैधरित्या दारूची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान होत असून युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कौटुंबिक वाद, आरोग्यविषयक समस्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर लागू असलेल्या कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच गावात नियमित तपासणी मोहीम राबवून अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. महिला दारूबंदी समितीच्या किरण कटरे अध्यक्ष, किरण कटरे सचिव, ठिस्वरी बागडे, लिलेश्वरी एडे, सुषमा कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. कायदेशीर बाब. अवैध दारूची निर्मिती, साठवण, वाहतूक किंवा विक्री करणे हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत दंडनीय अपराध आहेत. संबंधित प्रकरणात चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर या कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. गाव व्यसनमुक्त, सुरक्षित आणि शांततामय राहावा यासाठी प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने प्रभावी कारवाई करावी अशी एकमुखी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव.